निश्चितच मोठं काम झालेलं आहे आणि धर्मातल्या सुधारणाच्या त्याबाबत हिंदू धर्म श्रेय जातच जातं, त्याचं सुधारणा करण्याचं श्रेय जातच जातं. पण त्या पुरेशा आहेत का? इथे पुन्हा एकदा गुरुकरांचा आधार घ्यावा लागतो. आणि मला असं लिहिता आलं असतं ना आजच्या काळात तर आवडलं असतं. सगळेच्या सगळे सुधारक, सगळे विचारवंत, त्या सगळ्यांना पचवून आत्मसात करून जसेच्या तसे शिल्लक राहण्याची हिंदू समाजाची शक्ती फार अचाट आहे. काय 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 ताकद आहे या विधानामध्ये, आणि ही या विचाराची ताकद आहे. त्या विचारावरती निष्ठा असणं, त्या विचाराला महत्व देणारा समाज असणं, आणि मला ते मांडणारे होते. आता मोठेपणा आहेच त्या व्यक्तीचा, मोठेपणा आहेच त्या व्यक्तीने जे काही मांडणी केलेली ती अद्भुत आणि अचाट आहे. त्याला एका क्षेत्रात जमणार नाही ते कुरुंदरांनी अनेक क्षेत्रांमध्ये केलेलं आहे. पण मला कौतुक आहे त्या समाजाचं, त्या समाजाने हे सगळं स्वीकारलं ना. त्या समाजाने कुरुंदरांना देशद्रोही किंवा भारत विरोधी ठरवलं नाही, ईडीची दारपीठ पडली नाही त्यांच्यावरती. हा खूप कौतुकाचा भाग आहे ना. हिंदू समाज कमालीचा असहिष्णू आणि तितक्याच कमालीचा निर्दैव क्रूर असूनही उदार मार्गवादी व सहिष्णू म्हणून